माझ्या महाराष्ट्रातील मूल निवासी SC ST OBC मायनॉरिटी जे 90% समाज हा मूल निवासी आहे, त्यानंतर महाराष्ट्रातील पॉलिटिकलचे लोकांनो, त्यानंतर हिस्ट्रीचे डॉक्टरेट लोकांनो, सायन्सचे डॉक्टरेट लोकांनो आणि लॉचा डिग्री घेतलेल्या लोकांनो, त्यानंतर आर्मी चीफ, नेव्ही चीफ, एअरफोर्सचे चीफ आणि पॅरामिलिटरीचे चीफ, त्यानंतर रिटायर झालेले माझ्या ऑफिसर्स, मोठे बंधू आणि माझ्या भावांनो, रिटायर झालेल्या सगळ्यांनो, लहान मोठ्या भावांनो, त्यानंतर भागीदारी मोर्चाचे सदस्य आहेत माझे वडील बंधू, ज्यांचं नाव आहे BJ कोळसे पाटील, हायकोर्टचे जज आहेत. बिचारे आज 80पेक्षा जास्त वयाचे झालेत. बघा दादांनो, मानवतावादीसाठी ते EVMच्या विरुद्ध लढत आहेत, अजूनही हायकोर्टचे जज आहेत दादांनो. त्यानंतर माझे भागीदारी मोर्चाचे प्राचार्यसाहेब भानुप्रतापजी, बलराज मलिक साहेब, रतनलालजी, लक्ष्मण यादव, नवीन कुमार, डॉक्टर मंडल साहेब, सर्व माझ्या लहान मोठ्या भावांनो. त्यानंतर माझे प्रेरणास्थान डॉक्टर मामा देशमुख, ज्यांनी डॉक्टरेट करून इतिहासामध्ये खरा इतिहास लिहिला आहे आणि 65 ते 70च्या दशकमध्ये त्यांची मयत काढलेली होती. आर्य, विदेशी, यहुदी, नाझी, निजामी मराठा, जे हिटलरपेक्षा 200 टाइम्स डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही लोकांनी, ते OBC समाजाचे आहेत. आणि ही आतंकवादी संभाजी ब्रिगेड कधीही डॉक्टर मामा देशमुखला स्टेजवर बोलवलेलं नाही. आणि तसेच आमचे मोठे बंधू डॉक्टर आहा साळुंखे, त्यांनी सुद्धा खरा इतिहास लिहिलेला आहे. त्यानंतर बघा दादांनो, जगामध्ये 2 महामानव झाले आहेत. त्यांचं नाव आहे तथागत गौतम बुद्ध आणि दुसरं म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वास्तव्यवादी म्हणजे सायन्स, मॅथमॅटिक्स. आणि जगामध्ये बघा दादांनो, कुठल्याही देशात, ज्या देशात लोकशाही आहे, डेव्हलप कंट्रीमध्ये 2 वर्षात, 4 वर्षात, 5 वर्षात इलेक्शन होतो. एक हेड निवडला जातो, लोकांना पॉवर असते. अपोजिशन प्रत्येक डेव्हलप कंट्रीमध्ये आहे. आणि इलेक्शन झाल्यानंतर एक प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर नॉमिनेट करतात, त्याच्यानंतर बॉडी काम करत असते. ते आपल्या देशातल्या लोकांना, कारण मनुष्य मरत असतो, जात असतो. सायंटिफिक थिंकिंग, वास्तव्यवादी टाईममध्ये मॅथमॅटिक्सने सिलेबस बनवून त्यांना एज्युकेशन देतात. त्यानंतर जॉब क्रिएट करतात आणि हेल्थ पुरवतात आणि लोकांकडनं टॅक्स घेतात आणि देशाच्या लोकांना स्वाभिमानी बनवतात. दादांनो, दुःख हे आहे की आमच्या देशात जन्माला आले स्वाभिमानी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब तथागत गौतम बुद्ध, आणि आज आमच्या देशाची दिशा बघा. 5000 वर्षापूर्वी भारत एक खोजमध्ये तिथं सुद्धा दाखवलेलं आहे. ग्रीनिच रेकॉर्ड, जो वर्ल्डचा रेकॉर्ड आहे, त्याच्यात दाखवलं आर्य हे परदेशातून आलेले यहुदी, निजामी, नाझी, हिटलरपेक्षा 200 पटीने डिक्टेटर, आतंकवादी लोक आहेत. यांनी मौर्य राजा बृहदत्त, जे बुद्धाचे प्रचारक होते, त्यांची हत्या यांचा लीडर पुष्पशृंगनी, कपट बुद्धीने करून एवढी दहशत केली. आमच्या देशात बुद्ध धर्म होता त्या काळात. त्यांचं डोकं कापून शराव नदीत टाकलं. एवढी भीती टाकून ते पळून गेले बिचारे. आणि इथल्या 90% मूल निवासी लोकांवर, जे इथले मूल निवासी आहेत, ज्याला आज आम्ही SC ST OBC 90% मूल निवासी लोकांवर एवढा अन्याय अत्याचार केला दादांनो. आणि मनोस्फूर्ती बघा काय म्हणतं आपल्या मनाप्रमाणे, की ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण, भावातनं वैश्य, भावातनं क्षत्रिय, वैश्य बेंबितनं, आणि आमच्या 7000 जाती बनवल्या, जनावरच्या जाती. आणि हे सांड आणि बॅचलर आलेले होते आणि सांगितलं की तुमची 3 वर्षाची पोरगी असो, 2ची असो, 17ची असो, 18ची असो, 20ची असो, जी पण आम्हाला पसंत आली तिच्यासोबत आम्ही भोग करणार, बलात्कार करणार, तिला जीवानं मारणार, आणि तुम्ही जर बोलले तर तुमचं खून करणार. शिक्षण शिकलं तर तुमच्या कानात शिसा टाकून तुम्हाला मारू, हत्या करू. असं करत 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 बघा. आणि त्यांचं हजबंड जर मेलं तर त्याला जिवंत जाळायचं, नगारा पिटायचे, ओरडत होते ती बिचारते. आणि 10व्या शतकामध्ये बघा, बसेश्वर, रैदास, कबीर, गुरु गोविंद सिंगची फॅमिलीला
मारलं, सगळ्यांना मारलं यांनी. आमच्या महाराष्ट्रात बघा, नामदेव महाराजाला चपलेने हाणलं, तो बिचारा शिरोमणी झाला गुरुद्वारा जाऊन. त्यानंतर महाराज संत झाले, त्यांनी सांगितलं, अरे दादांनो, सगळे देवाचे पोरं आहेत. आणि पहिले क्रांती केली ते दादांनो. आणि मध्ये राजे महाराजे होत गेलेत. मोगल आलेले आहेत 1100 नंतर. मोगलांनी लढाई लढली, संत संपेसाठी, आणि मोगलसुद्धा बॅचलर आलेले होते. बाया आमच्याच आहेत इथल्या. त्यानंतर राजे महाराजे होते 1500व्या शतकात. 500 राजे महाराजे. त्यांना राण्यांचा शौक होता, बायकांचा शौक होता. बायका ह्या आमच्या शूद्रांच्या आहेत. आणि बघा दादांनो, यांनी महाभारत रामायण लिहून काय लिहिलेलं आहे. कृष्णाला पावर आहे. भारत देशातली सगळे बहुजनांचे बायका, शूद्र बायकांना तो भोग करेल. रामायणमध्ये बघा, ऋषी नंगा बाबांपासून लव आणि कुश, आणि त्यानंतर राम आणि लक्ष्मण. म्हणजे आमची बाई ही मनुस्मृतीप्रमाणे हजारो वर्षापासून आमचं शोषण केलं. त्यानंतर 1594ला शहाजीराजे भोसले, शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 1608ला तुकाराम महाराज, जगसंत श्रेष्ठ, त्याला सुद्धा 42 वर्षे मारलं. आणि शिवाजी महाराजांचा मी संविधानवादी, मानवतावादी, जगातील जे मानव धर्म हा सगळ्यात आहे, मानव, इन्सानियत आणि ह्युमॅनिटी सगळ्यांकडनं. उद्याला छत्रपती शिवाजी महाराज, जगातला टॅलेंटेड राजाची जयंती आहे. मी सगळ्यांकडनं, मानवतावादीकडनं, संविधानाला मानणाऱ्यांकडनं अभिवादन करतो दादांनो. आणि आज आम्हाला शिवाजी महाराजांचा अन्याय उद्या लढणारा राजाची गरज आहे. त्या राजाचे मुस्लिम सरदार, त्यानंतर आम्ही लोक तो बॅकवर्ड क्लास. त्या राजाचा साथी एका मुसलमानाची सुंदर पत्नी आणलेली होती, मुलगी. काय म्हटले, खबरदार माझ्या पोरीला हात लावला तर कापून काढील. शेतकऱ्याच्या ढेटाला लावला तर कापून काढील. त्यानंतर बघा दादांनो, त्याचं राज्य, त्याच्यावर त्याचा भास्कर कुलकर्णी, कृष्णा भास्कर कुलकर्णीने घात असा चिरून टाकलं या पेशव्याला. आणि शिवाजी महाराजा शूद्र राजा समजत होते. बघा दादांनो, काशीचा गंगा भटाने, पायाच्या अंगुठ्याने, पण महाराष्ट्रातला अवलाद एकी नाही त्या झाला पेशव्यातला. आणि हे निजामी मराठा. आणि त्या कृष्ण भास्कर कुलकर्णी त्या याला गंगा भटाला मारलं, त्याला म्हणजे शूद्र राजाचा अभिषेक केलं. त्या म्हणून त्याला पायाच्या अंगुठ्याने राज्याभिषेक केलं, म्हणून पाप केलं. त्यांचे गुरु होते जगसंत श्रेष्ठ तुकाराम. आजी जेम रोडला बघा, महाराजांच्या पाया पडताना शिवाजी महाराज दाखवलेले आहे. त्यानंतर त्यांचा मुलगा संभाजी महाराज, जन्म दादांनो 1657, 10 ग्रंथ लिहिले, एक सुद्धा लढाई नाही हरली. ह्या पेशवानीने निजामी मराठ्याने मिळून त्याला कोणाचं नाव सांगतात, अकबरचं नाव सांगतात. आणि भीमा कोरेगाव त्याचे 32 तुकडे केलेत. आणि केलं काय सांगितलं, जो कोणी हात लावेल त्याला मारू. 1689ला बघा दादा, 1689 किती वर्ष झाले. आणि जिनियस माणूस गायकवाड महार यांनी त्यांना शिवलं, तुकडे करून टाकले होते. बाया जेव्हा धुवायला गेले कपडे तेव्हा दिसलं. आणि वडू बुजुर्गला समाधी काढली. आणि गुढीपाडवा मनवतात दरवर्षी. आणि हे निजामी मराठा, संभाजी महाराजचे दुश्मन, हे पण गुढीपाडवा मनवतात. भारतात कुठं गुढीपाडवा आहे का? त्यानंतर जिजाऊ सिंदखेड राजा जाधवचे मुलगे शूद्र तलवार घेऊन लढलेले आहे. अहिल्याबाई होळकर धनगड आदिवासी, तो आमचा खून आहे. मौर्यवंशी, नागवंशी, हा बिरसा मुंडाचा खून 60 वर्षांचा जन्माला आलेला आहे. त्यानंतर बघा, ताराराणी झाल्यात, महाराज झालेत, राजाराम महाराज. आणि 18व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रज आलेत. स्वातंत्र्य मिळवून दिलं शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ अहिल्याबाई होळकर, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्री फुले, फातिमा शेखने शाळा करून समता आणली. 1 जानेवारी 1848 शाळा काढून बंधुत्व निर्माण केलं. शाहू महाराजांनी 50% आरक्षण देऊन सांगितलं, जो कोणी शाळेत जाणार नाही त्याला फाईन करा. आणि ज्योतिराव फुलेंनी जेव्हा महाराजांची शिवजयंती केली पहिली,
हा आर्य यहुदी नाजी निजामी मराठाचा औलाद, हा टिळक जो शाहू महाराजांना म्हणतो कुणबट्यांनो तेल्या कुणबट्यांनो तुम्ही काय वकार आणणार का पार्लमेंट, याने महाराजांची जयंती केली. राष्ट्रपिता ज्योतिराव यांनी गणेश जयंती सुरू केली. आणि क्रांतीवीर बिरसा मुंडाचा जन्म 78 झालेला आहे. ज्याने अलाहाबादला गेले 1905 मध्ये त्यांनी कुत्र्याला फेकलेला, कारण त्यांनी दाढी होती त्याला. ते म्हणतात आर्य विदेशी यहुदी नाजीचे औलाद, निजामाच्या औलाद कधीच दाढी ठेवत नाही. ते चिकने चोपडे असतात आणि नेहमी टाईट असतात. ते त्या बिचाऱ्याने कुत्र्याला पत्र उष्ट्यानं तिथून खाल्लं. 14 एप्रिल 1891 बाबासाहेबचा जन्म. बिरसा मुंडाला 1900 मध्ये मारलं, 75ला जन्म झाला होता. त्यानंतर बघा इंग्रजांनी यांचं 3% आणलेलं होतं ज्युडिशनरीमध्ये. 20ला परिषद घेतली, सांगितलं दादांनो आजपासून मूल निवासी SC ST OBC लोकांचं नेतृत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करणार. आणि जिवंत असता कोल्हापूरला बिंदू चौकामध्ये बाबासाहेबचा पुतळा उभारलेला आहे. 9 मे 1922ला वयाच्या 48व्या वर्षी शाहू महाराजांचा खून करण्यात आलं. कोणी म्हणतं स्फोटने उडवलं, कोणी म्हणतं पॉयझन दिलं. आणि 24 मध्ये 24ला क्रांतीवीर पेरियार रामास्वामींनी काँग्रेस सोडली, गेला चेन्नईला. राम सीता लक्ष्मणची मूर्तीला चप्पलचे माळा टाकून फिरवलं तिथं, सांगितलं साप दिसेल सापाने एक माणूस मरतो. हे जे आर्य विदेशी यहुदी निजामी नाजी हिटलरपेक्षा 200 टाइम्स डिक्टेटर आतंकवादी लोक आले आहेत, देशद्रोही हत्यारे, यांची कत्ल करा, सापाला सोडा. त्यावेळेस केली असती तर आज ही परिस्थिती असते. आणि 70% आरक्षण दिलेलं आहे. 85 मध्ये टिळक आगरकर आर्य विदेशी यहुदी नाजी निजामी मराठाच्या हत्यारे आतंकवादी संघटन काँग्रेस पार्टी तयार केली बनवलेली आहे. आणि 25 मध्ये बाबासाहेबांनी शाहू महाराजांचं नॉलेज बघून जनसंघ RSS ही स्थापन केलेली आहे. हे गोडवलकर, हेगडेवार, जिना हे सगळे काँग्रेसचे आहेत. पाण्यासाठी मंदिरसाठी 31ला त्या बनियांनी सेपरेटिव्हसाठी उपोषण केलं. आणि त्यानंतर बघा दादा कोण मेलेत. आणि 35ला रमाईचं निधन झाल्यानंतर विचार केला आणि उपोषण मान्य केलं त्यांनी. 36ला आरक्षण दिलं, SC STला रक्षण दिलं, सिक्युरिटी दिली. आणि सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालेला आहे 39 मध्ये. हिटलरचा जन्म आहे 89चा दादांनो. तो लढला फर्स्ट वॉर 1905ला आणि लढता लढता गेला जर्मनीला. मैं ये करूंगा मैं वो करूंगा. आणि हा हिटलरचं चिन्ह होतं ते स्वस्तिक. आणि बघा हे नाजीच्या औलादी हिटलरचं यांचं पण स्वस्तिकच होतं. 1939 मध्ये त्याला देशद्रोहाची शिक्षा झाले. परत त्यांनी केलं, हे पण तेच करणार आहेत. प्रेसिडेंटला डिझॉल्व काढून टाकलं, ज्युडिशनरीला डिझॉल्व केलं. त्यानंतर सगळं डिझॉल्व करून हिटलर बसला. आणि हे पण हेच करणार आहेत. बघा पार्लमेंट रेडी आहे, सत्यमेव ते गेलं. आणि फ्रॉड इलेक्शन घेऊन बघा त्यांची ती तयारी चालली आहे. पण लक्षात ठेवा हा वर्ल्ड अर्थवर आज मानवतावाद्यांनी सगळे जीवन जगत आहेत. तुमची हिटलरशाही कधीही चालणार नाही आहे. जग तुम्हाला संपवणार आहे. आणि जगातून तुम्हाला कुठल्याही कंट्रीमध्ये प्रवेश मिळणार नाही हे लक्षात ठेवा. आणि 42ला जेव्हा चले जाऊ म्हटलं, हिटलर युद्ध केलं सेकंड वर्ल्ड वॉर. बघा हिरोशिमा नागासाकी. आणि 45 मध्ये 30 एप्रिल स्वतः कुत्र्याला पॉयझन दिलं, बायकोला पण स्वतः मरून गेला, पश्चाताप झाला. आणि 42 मध्ये चले जाऊ म्हटलं तर आमचे SC ST OBC मायनॉरिटीचे लोक गेले आहेत. मुसलमान हा हिंदू संस्कृती कंटाळून मोगलांनी त्यांना मानवता शिकवलेली आहे. ट्रान्सफर झाला, तो हिंदूच आहे, तो हिंदूमधनं ट्रान्सफर झालेले मुसलमान. आणि त्यानंतर त्या महात्मा गांधीचं चले जाऊन आमचे पूर्वज लोक मिळाले आहेत. ऐका माझ्या SC ST OBCच्या लोकांनो. आणि त्यामुळे आज तुम्ही स्वाभिमानाने
संविधानाने बघता, पण हरामखोर लोकांना तुम्हाला दोन डोळ्याची सुद्धा ओळख राहिलेली नाही. त्यानंतर त्याला आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, काँग्रेस, RSS जनसंघचा मेंबर नाथूराम गोडसेने 30 जानेवारी 1948ला मारलं. कारण गांधीजींनी, ब्रिटनने म्हटलं होतं, यांनी आर्य, विदेशी, यहुदी, नाजी, निजामी, मराठा, हिटलर लोकांनी म्हटलं होतं आम्हाला बॅरिस्टर पाहिजे, वकील पाहिजे. तेव्हा ब्रिटनने म्हटलं होतं तुमच्या देशात एवढा सिम्बॉल ऑफ नॉलेज आहे, त्याला नॉमिनेट करा. आणि गांधी ॲग्री झाले. नेहरूला सांगितलं. त्याचं बदला घेण्यासाठी म्हणून गांधीचं 30 जानेवारी 28 केलं. आणि बघा दादांनो, त्या नाथूराम गोडसेचे यांनी सुनता केलं होतं. किती पापी लोक आहेत. म्हणजे हिंदू मेला तर चालते, मुस्लिम मेला तर चालतं. आणि बाबासाहेबला जोगेंद्र मंडल साहेबांनी संविधान पीठ इलेक्शन रिजाईन करून तिथून निवडून आलेत, मुसलमान आणि आदिवासी तलवार घेऊन. आणि 26 नोव्हेंबर 1949ला जेव्हा संविधान बनवतं म्हणतात आम्हाला मनुस्मृती पाहिजे. सांगा, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, 4 महान. आणि त्यानंतर बाबासाहेब बघा मानवतावादी होते. एवढं अन्याय अत्याचार केला, त्यांना सुद्धा एकामताचा अधिकार दिलं. आणि सांगितलं की लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलं राज्य, लोकराज्य. आणि सगळ्यांना टॅक्स भरायला लावलं. बघा दादांनो, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया, काय लोकशाहीचे डेफिनेशन वापरले यांनी. वर्ण व्यवस्था, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, निजामी, मराठा, हिटलर लोकांनी 90% लोकांना गुलाम करण्यासाठी मनुस्मृतीचा रूलने राज्य करून आज परत आम्हाला स्वाभिमानाने जिंकायला. स्वाभिमान म्हणजे शिक्षण, रोजगार, हेल्थ, मेहनत करून आणि टॅक्स भरून ज्या देशाचे लोक सगळे जगाचा पाठव लोक करतायत. आणि आज यांनी EVM ही मनुस्मृती आणून आमचा मताचा अधिकारच हायजॅक करून आम्हाला गुलाम बनवण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. परत 5000 वर्षानंतर कशाने? मनुस्मृतीप्रमाणे नंगा बाबा फिरणारे लोक आता संविधान तयार करून बघा. अरे हरामखोरांनो, आर्य, विदेशी, यहुदी, नाजीचा औलादांनो, 200 टिकले. तुमच्या बापाचा देश आहे का रे हा? काय मागत होतो? मेहनतीचं शिक्षण, मेहनतीचं पोट भरायला नोकरी आणि हेल्थ नको आम्हाला. बंगला, गाडी. आमच्या राजांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला आहे. स्वाभिमानाने जगू आम्ही. आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो आहे. बघा दादांनो, कोण शिकलेले होते त्या काळात. 51 मध्ये कालेरकर ॲक्टसाठी रिजाईन केलं. आणि 52 मध्ये कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज. 1000 वर्षानंतर सुद्धा बाबासाहेबांचे विचार कामात येणार आहे. जगातला टॅलेंटेड विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांचा मुलगा यशवंत होता. 1912ला त्याला मॅट्रिकसुद्धा पास होऊ दिलं नाही. आणि बाबासाहेब मेल्यानंतर त्यांनी किती काम केलं. 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षा घेतली. आणि 6 डिसेंबरला पहाटे नेहरूजीची रखेल सविता कबीर हिने बाबासाहेबाला मारलेलं आहे. डॉक्टर विलास सर, आमचे मोठे बंधू, लहान बंधू असो मोठे बंधू, त्यांनी रिसर्च करून पूर्ण इतिहास आहे. 5 वर्गाच्या पोराला सांगतो, त्याचा खून करण्यात आला आहे. सायन्समध्ये दाखवलेला आहे, डिस्कवरी सायन्समध्ये. किती पापी लोक आहेत हे. विश्वरत्नला सुद्धा मारून टाकलं. माझ्या देशातल्या लोकांना डोळे उघडा. आणि हे 50 पासून बसून काय कोणता न्याय दिलेला आहे? अरे हिस्ट्रीचा लोकांनो, कोणाची हिस्ट्री शिकवलेली आहे तुम्हाला? डॉक्टरेट झालेल्या लोकांनो. 56 मध्ये मराठवाडा अलग केल्यानंतर हा हिटलरचा अवलाद, आर्य, यहुदी, नाजी, हा OBCचा हिटलर, शंकरराव चव्हाण, मराठवाडा वेगळ्या, तिथे एक हाती दत्ता, बाप आणि पोरगा आदर्श खोवटाला. आणि बघा आता कुठं आहेत. असे हे हाफ पॅन्ट घालून काळीट दंडे घेऊन ट्रेनिंग घेतलेले हे OBCचे लोक. 60 मध्ये विदर्भला ॲड केलं दादांनो, आम्ही मागणी नव्हती केली. काळा सोना, चितपाव संघटनेचं ऑफिस आणि पॉवर स्टेशन. आणि 62 मध्ये आमच्यासाठी कतलखाना काढलेला आहे, आदिवासी संशोधन केंद्र.
हा मधुकर पिचडचा रिलेटिव्ह महादेव गुणगारे आणि हे 14 जातीचे लोक म्हणतात. यांची आई जवळ ब्रह्मा झोपलेला होता. हे खरे आदिवासी आणि 33 जातीचे लोक हे खोटे आदिवासी. आणि हा 64 पासून एक हाती सत्ता गाभत आहे. निजामी मराठा हिटलरपेक्षा 200 टाइम डिक्टेटर आतंकवादी. हा डुकराचा गू खाणारा माणूस आणि ज्या बाळासाहेबाचा गू खाल्ला त्यांनी आपल्या पोरीला निवडून आणण्यासाठी आणि बाळासाहेबाला धोका देणारा मुंह में राम पगल में छुरी हा शरद पवार भारताचं वाटोळं आणि महाराष्ट्राचं वाटोळं करून 6चे 6 पक्ष आपल्या घरात काका मामा चाचा चाची ग्रामपंचायत नगरपरिषद कॉर्पोरेशन आमदार खासदार हरामाचा पैसा 90% लोक बिचारे टॅक्स भरतायत आणि SC ST OBCचे लोक शिकलेले नव्हते. दादांनो ह्या आतंकवादी पार्टी काँग्रेस ISS जनसंघ आर्य यहुदी विदेशी निजामी मराठा हिटलरपेक्षा 200 पटींनी आतंकवादी हत्यारे देशद्रोही पार्टी बनवून आणि आमच्या लोकांना ऑर्डर देतात आणि आमचे लोक सुद्धा हरामखोर लोक हरामाचा पैसा आया बायांच्या इज्जती लुटणे. फडणवीसची बायको म्हणत असते की वेश्या व्यवसायाचे सर्टिफिकेट द्या आणि तो आर्य यहुदी नाजी निजामी मराठाचा डिक्टेटर आतंकवादी हा जो आहे भागवत म्हणतो माझ्या लोखंडाचा आहे 3 पोरं करारे. सांगा दादांनो वेश्या व्यवसाय खरं आहे का खोटं आहे. आणि जो स्वाभिमानात दिला यांनी 3 प्राईम मिनिस्टरला मारलं खून केलेला आहे. बघा सगळ्यात अगोदर जय जवान जय किसना लाल बहादूर शास्त्रीला ताशकंदमध्ये जाऊन मारून. त्यानंतर इंदिरा गांधी मानवता होती मंडल कमिशनला हे करण्यासाठी सरदार आणि शीख खलिस्तानी म्हणतात त्यांच्या करण्यासाठी त्याला 84 मध्ये मारून टाकलं. तिचं लेक्चर आहे देश के उन्नत में राखून आणि आमच्या आदिवासीवर 65 पासून. आणि हा हरामखोर देशद्रोही संघाचा हस्तक वामन मेश्राम मंडल कमिशन 77 नंतर बघा दादानो यांनी बॉम्ब सिप करून कांशीरामचा दुश्मन यांनी 14 लोकांची आदिवासी लोकांची आतंकवादी संघटन काढलेली आहे. आणि 45 ते 48 वर्षापासून हा आतंकवादी संभाजी ब्रिगेड निजामी मराठाची हिटलरच्या 200 लोकांसोबत गांडीला गांड लावून बसतो. या हरामखोरने भारतातल्या पूर्ण लोकांना. आणि आता बघा एवढं फ्रॉड इलेक्शन झाल्यानंतर RSS बघा कोण बसलेला आहे. त्या लोकांचा तोंडातनं आवाज काढत नाही कारण हा संघाला RSS आर्य विदेशी यहुदी नाजी निजामी मराठा हिटलरच्या 200 पटीने डिक्टेटर आतंकवादी लोकांचा हा SC ST 90% लोकांचा दुश्मन आहे. काढतो आवाज बोलतो तोंडात. कोणी फ्रॉड इलेक्शन केलेलं आहे? कोण होय? इंडिया अलायन्स आणि NDA अलायन्स याला जोड्याने हाना आणि म्हणतो एप्रिल महिन्यात जेल भरील. आज आमच्या आदिवासींवर भारतातल्या आदिवासींवर 40 वर्षापासून करोडो पोराचं आयुष्य बर्बाद करणारा हत्यारा देशद्रोही RSSचा हस्तक वामन मेश्रामला जोड्याने हाना. हा 90% लोकांचा दुश्मन आहे. म्हशी चोरून नेतात गाई चोरून नेतात आणि त्यानंतर घंटा वाजवतात दुसरीकडे चोरून येतात. त्यातला एवढं फ्रॉड इलेक्शन तोंडातनं आवाज कळत नाही आणि एवढी फ्रॉड गव्हर्नमेंट महाराष्ट्रात आहे. NDA आणि NDA अलायन्सची तोंडातनं आवाज नाही काढत आहे. सांगा दादांनो हा RSSचा हस्तक आहे की नाही? विदेशी यहुदी नाजी निजामी मराठा 200 पाय डिक्टेटर लोकांनी एवढं नंगा नाच चालवायला महाराष्ट्रात पण याच्या तोंडात नाही येत नाही. बघा दादांनो महाराष्ट्रामध्ये 2 वर्षाच्या पोरसोबत बलात्कार करतात कापतात त्याचे पाठ विकतात. एखादी निजामी मराठा किंवा नाजीची पोरगी येते का बाई? किती अन्याय अत्याचार करतात. तुमचं 85 करोड 5 किलोनी आमचा हिटलर म्हणतो 13 करोड पोरं फिरतायत. बघा दादांनो झालं का? 13 करोड पोर मायबाप आहेत 125 करोड आम्ही 90% मधले लोकांनो मरणार. आता कायदा केला आहे यांनी मिळून इंडिया यांनी. कोण आहे ते? हे विश्वरत्नाचे हत्यारे आहेत. हत्यारे द्विपक्षीय प्रणाली इंडिया जाईल NDA अलायन्स येईल. हरामखोर हे जे अखिलेश यादव सारखे ते स्वतःला काय समजतात? क्षत्रिय समजतात. यांच्या घरात बघा पूर्णच्या पूर्ण बाप आजापासून 500-500 हजार पेन्शन आणि बायका बघा कोण आहेत. यांची मेंटॅलिटी बघा. हे आमचा द्वेष करतात
SC ST, गरीब मराठा, गरीब यादव, गरीब आणि मुसलमान लोकांचं 2 मेंबरवाल्यांना हा देतो. आणि मायावतीजींनी जेवढं बहुजनाच्या लीडरचं नाव त्यांनी काढलेलं आहे, हा हरामखोर आहे. आणि तोंडाने म्हणतो अरे ये भडव्या EVMच्या विरोधात फाडते, कारण यांची चावी हे जे आर्य यहुदी निजामी नाजी औलाद आहेत, आर्य यांच्या हातात आहे. हे गुलाम झालेले आहेत सगळ्याचे सगळे. लक्षात ठेवा दादांनो, यांना जोड्याने हाना. SC ST OBC, ग्रामपंचायत असो, नगर परिषद असो, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, माझ्या 13 कोटी पोरांच्या घरात घुसानं विचारा. बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे. कुठं माझं शिक्षण आहे, कुठं माझा रोजगार आहे, कुठं गेला माझा स्वाभिमान, एका मताचा अधिकार. त्यानंतर बघा, हे जे SC ST OBC शिकलेले होते का, यांना ऑर्डर देतात आणि समाजामध्ये हिंदू मुस्लिम जातीच्या नावाने करून निरपराध लोकांची हत्या करतात. आणि रात्रीच्या वेळेत दारू पितात, सगळे एकत्र बसून गोरगरिबाच्या पोरीला आणून त्याच्यासोबत रेप करतात आणि त्याला मारून फेकून देतात. म्हणून यांना जोड्याने हाना. जो कोणी NDA आणि इंडिया अलायन्सचं नाव घेतो, आणि तुम्ही जे आहेत SC ST OBCचे लोक, तुम्हाला इंडिया आणि इंडिया दिसते. भडव्यांनो, शिव्या देऊन सांगतो, तुमच्या नातींला, तुमच्या बायकोला, तुमच्या सुनेला, तुमच्या पोडीला पाठवा त्यांच्याकडे बलात्कार करायला. त्यांचा लोखंडाचा आहे. आणि फडणवीसची बायको म्हणतो वेश्य व्यवसाय. भडव्यांनो, तुम्हाला सुद्धा चमडी आणि दुसऱ्याच्या पोरी बाळींवर नजर आहे. ही काय लोकशाही आहेत? आज मी त्यानंतर EVM EWS इन्व्हेस्टिगेशन हे बसले आहेत पिढ्यापासून. आज SC STला 50च्या अगोदर, OBCला क्रिमिनल लावलं. कोण होय लावणारे? महाराष्ट्र लोकांना विचार करा. मराठ्यांना 67चं म्हणजे आम्ही मराठ्यांपेक्षा पुढारलेले आहोत. आणि बाप मायाचा प्रूव्ह करा कुठं जगात आहे का. आणि EWSला काही नाही. 31 खासदार आर्य विदेशी निजामी मराठा हिटलरचे 200 पटीने. 4 खासदार हा हरामखोर देशद्रोही वामन मेश्राम. फ्रॉड इलेक्शन झाल्यानंतर यांनी आतंकवादी संघटन काढले आदिवासींचे 40 वर्षापासून. आणि त्यांना हेल्प करतोय हा संभाजी ब्रिगेड आतंकवादी संघटनचा हेड पवार. आणि आता एवढं फ्रॉड इलेक्शन झाल्यानंतर हा संघाला सुद्धा हेल्प करतो आहे. तोंडातून आवाज नाही. आणि लोकांना मूर्ख बनवत आहे एप्रिल महिन्यात, कारण महाराष्ट्राचे इलेक्शनचे डेट जात आहेत. हा इतका बदमाश माणूस आहे. आणि माझ्या बॉम्बसेपच्या लोकांनो, मी बोलतो ते एक एक शब्द खरा आहे का खोटा आहे ते विचार करा. आणि माझ्या देशातल्या लोकांना 90% लोकांना याला चपलेने हाना. हा बदमाश आज 50 वर्षापासून, आणि आज एवढं फ्रॉड इलेक्शननंतर तो हिटलरचा औलाद बसून एवढा अन्याय अत्याचार करतोय. 2 वर्षाच्या पोरींसोबत बलात्कार करतात. आज तुम्ही उपाशी मराची वेळ आलेली. बघा, परभणीमध्ये कॉम्बिंग करून 19 मध्ये देवेंद्र होता, 45 पोरांना मारला, तो दिल्लीत फिरतोय. त्याला नाही केलं. त्या बिचाऱ्याला कॉम्बिंग करून आमच्या आयाबायांना घरात घुसून बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. आणि हे 2 हिटलर बसले आहेत. अरे ब्युरोक्रासीच्या लोकांनो, कमिशनर आणि पोलीस, तुम्हाला शरम नाही वाटत का? स्वाभिमानासाठी किती संतांनी आहुती दिली, राजा महाराजांनी आहुती दिली. शाहू फुले आंबेडकरनी आपल्या रक्ताचं पाणी केलं, तेव्हा मिळाले एकमताचे अधिकार. आणि आज मनुस्मृतीने आमच्या आया बहिणींवर 2 वर्षाच्या पोरींपासून तेच राज्य करतात. आणि तीच मनुस्मृती आलेली आहे. तुम्ही संविधानाने बसले. अरे आम्ही टॅक्स भरतो तेव्हा तुमच्या बायका पोरं खातात. आणि कुठं VVPॅटची पर्ची टॅली केल्या ते सांगा मला. पूर्ण फ्रॉड इलेक्शन. आम्ही भागीदारी मोर्चाचे लोक, आम्ही शहीद झालो आहोत, मेलेले मुर्दे आहोत. मी लढतोय जगामध्ये मानवतावादी, ह्युमॅनिटी आणि माणुसकीसाठी चाललेला आहे दादांनो. आमच्या ह्याच्यात माणुसकीचे शाहू महाराजांचा पिढ्यांनो विचार करा. कापून काढला तरी शाहू महाराज. त्यानंतर प्रबोधनकार ठाकरेचा औलादांनो, बाबासाहेबांची मदत केली होती. अरे तुम्ही राज करा, आम्ही वाच करतो. आणि गोरगरिबांना स्वाभिमानासाठी शिक्षण, रोजगार आणि हेल्थ द्या. वेळ आलेली आहे. हा महान राष्ट्र आहे. 9 स्टेटला पालू शकतो एवढा राष्ट्र आहे हा. पैशाची कमी नाही. आणि हा निजामी मराठाचा आतंकवादी देशद्रोही हत्यारा शरद पवार हरामखोर 6 पार्ट्या घेऊन बसून 500-500 हजार पेन्शन. काका मामा चाचा चाची 9वी वर्ग पास, होम मिनिस्टर, उपमुख्यमंत्री, 12वी नापास हा पेक्कड त्याचा सपोर्ट करतो. हेमंत करकरेला मारलं, एवढा मोठा टॅलेंटला कोणी बॉम्बस्फोट घडून आणला तर कोणाची गव्हर्नमेंट होती?
114 गोंडगोवारीला मारलं, 11 निरपराध लोकांना मारलं शिवसेना बीजेपीच्या गव्हर्नमेंटने. खैलराजी कांड, गोपीनाथ मुंडेला मारलं कारण त्याला माहीत होतं फ्रॉड इलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर जज लोयाला मारलं, हेमंत करकेला मारलं, मुश्रीफला विचारा. त्यानंतर दाभोलकरला यानं मारलं. तेव्हा माझ्या महाराष्ट्र लोकांनो, अरे मानवतावादी विचार करा. या बाळासाहेबांसोबत या 42 वर्षापासून कार्य करतायत आणि ईव्हीएमच्या विरुद्ध लढतायत. चला दादांनो, परत एकदा म्हणतो, शिवाजीचं नाव घेता शिवाजीने न्याय दिलं, जिजाऊने न्याय दिलं, संभाजी महाराजांनी न्याय दिलं, अहिल्याबाई होळकरने शपथ खा त्याची आणि जन आंदोलन करून बाळासाहेबांचं मुग्या सगळ्यांना फुकट शिक्षण. जय शिवराय, जय भीम, जय संविधान.